उद्या आहे बौद्ध पौर्णिमा, त्याच्याबरोबर महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन सुद्धा आहे. पौर्णिमा वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असं म्हटलं गेलं आहे. आता पौर्णिमा आज रात्रीच 9:53 सुरू होणार आहे आणि उद्या पूर्ण दिवस असणार आहे. संध्याकाळी 10-10:30च्या दरम्यान संपणार आहे. अर्थात सत्यनारायण हे आपल्याला उद्याच करायचं आहे. आता बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते. आता आपल्याला माहिती आहे की भगवान श्री हरी विष्णूंचा 9वा अवतार हा बुद्ध अवतार आहे. म्हणूनच उद्याचा दिवस सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आता उद्या सेवा काय करायची तर बघा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा तुम्हाला करायची आहे. त्या सेवेत येतं तर तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल त्याच्यावर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. त्याच्याबरोबर भगवान विष्णूंची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर विधिवत मूर्तीवर अभिषेक करा, हळदी कुंकू अक्षता अर्पण करा. संध्याकाळी सत्यनारायण करतात, त्याच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी कुंचनची सेवा केली जाते. उद्या आवर्जून तुम्हाला कुंचनची सेवा करायची आहे. उद्या पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावं आणि प्रदक्षिणा घालाव्यात. भगवान श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त होते असं म्हटलं गेलं आहे आणि पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करू शकता. उद्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला तोडायचं नाही आहे, किंवा जरी तुम्हाला शक्य असेल ना तर उद्या नक्कीच तुम्ही पिंपळाचं वृक्ष लावू शकता आणि जवळपास झाड असेल तर त्याला जल अर्पण करणं, त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. आता सत्यनारायण उद्याच करायचं आहे. मग ज्या काही सेवा सांगणार आहे ना, तर ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य होईल ना त्या तुम्ही करू शकता. उद्याचा दिवस अतिशय पवित्र आहे, मंगलमय दिवस आहे. त्याचं अवचित साधून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. सेवेमध्ये काय येतं तर आपल्याला 16 वेळा तुम्हाला श्रीसूक्तम पठण करायचं आहे. तुम्ही 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. 1 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करू शकता. 16 वेळा तुम्ही विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला करायची आहे. याच्यातील जेवढी सेवा तुम्हाला शक्य होईल ना तेवढी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आता बौद्ध पौर्णिमेला आपल्याला खरं तर आजही नरसिंह जयंती आहे, तर आजही आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची असते. असं म्हणतात की उंबऱ्यामध्ये म्हणजेच आपल्याला जो काही उंबरटा आहे ना त्याच्यात भगवान नरसिंहांचा वास आहे असं म्हटलं गेलं आहे. तर अर्थात उद्यासुद्धा उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर आपल्याला पौर्णिमेला कुळदेवीची सुद्धा सेवा करायची असते. ज्यांना खरंच इच्छा आहे ना की कुळदेवीची सेवा करण्याची, तर त्यांनी नक्कीच आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्हाला करू शकता. दिवसभरात कधीही करा. ज्यांना पारायण करणं शक्य होत नाही ना त्यांनी काय करावं तर नक्कीच तुम्ही 11 वेळा तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे की जेणेकरून दुर्गा पाठचं फळ मिळेल. तर याचा अर्थ असा आहे का की दुर्गा पाठ तुम्हाला करायचा नाही? पौर्णिमा हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं उपासना करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे आणि जो काही चंद्र आहे ना त्याला अर्घ्य द्यायचा असतो. म्हणजेच काय की ज्या पद्धतीने सूर्याला पण जल अर्पण करू शकतो ना त्याच पद्धतीने आपल्याला चंद्राला पण जल अर्पण करायचं असतं. जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी टाका, त्याच्यामध्ये दूध टाका आणि चंद्राला अर्पण करायचं आहे. चंद्राचा कुठलाही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो तुम्ही म्हणू शकता. आणि चंद्राकडे बघा, मन चंचल असतं किंवा मग आपल्याला डिसिजन घेण्याची जी पॉवर आहे ना तर ती कमी असेल, तर निर्णय घेण्याची क्षमता असते, तर आपल्याकडे आपण खूप जास्त कन्फ्युजन असतो. आपण डिसिजन आपला जर पॉवर ती कमी असेल ना तर आवर्जून तुम्ही चंद्राची पूजा करावी, चंद्राची उपासना करावी. याने आपलं मन हे स्थिर राहण्यास मदत होते. चंद्र फक्त पौर्णिमेला आपल्याला संपूर्ण अखंड असा गोलाकार दिसतो आणि तो चतुर्थीपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला तो दिसत असतो. तुम्ही कुळदेवीची उद्या ओटी भरू शकता. जास्तीत जास्त उद्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर आपल्या घरात काही मंगल कलशाची स्थापना केली आहे ती सुद्धा तुम्ही बदलू शकता. जेवढी जास्त सेवा करता येईल ना तेवढी जास्त सेवा उद्या करण्याचा प्रयत्न करा. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप जास्त शुभेच्छा. मराठी भाषा आपली आहे आणि आपल्याला त्याच्यावर अभिमान, गर्व असणं महत्त्वाचं आणि आपल्याला आहेच. आपल्याला गर्व आहे, आपल्याला अभिमान आहे की आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपण मराठी आहोत. हे खूप मोठं भाग्य आहे. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.